वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड आहे आणि या पुरावे न मिळाल्यामुळे 2 जणांच्या आरोपपत्रामध्ये नाव नाहीयेत। ती 2 नावे आहेत ते म्हणजे सिद्धार्थ सोनवणे आणि रणजित मुळे। या दोघांचीही नावं याच्यामध्ये नाहीयेत कारण त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीयेत। मात्र वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख या आरोपपत्रामध्ये करण्यात आलेला आहे। सीआयडीने 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे आहेत ते सविस्तरपणे आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। मात्र या आरोपपत्रामधली महत्त्वाची माहिती हीच आहे की खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्याने देशमुखांची हत्या झाली आणि वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मास्टरमाइंड आहे। वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आलेला आहे। सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केले 1800 पानांचं त्याच्यामधली ही महत्त्वाची आणि मोठी बातमी खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्याने देशमुखांची हत्या केल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे। सीआयडीने जे 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे। वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं आता सीआयडीने आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 2 जणांना यामध्ये वगळण्यात आले, त्यांच्याविषयी पुरावे न मिळाल्यामुळे रणजित मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा आरोपपत्रामध्ये नाव नाही। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये याचा उल्लेख आहे। संतोष देशमुखांना केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ देखील सीआयडीकडे आहेत। तर भाजपचे आमदार सुरेश धस आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश धस, आज आरोपपत्र दाखल करण्यात आले। या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडच या हत्येचा मास्टरमाइंड आहे असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे। 2 जणांना मात्र वगळण्यात आले। तुमची काय प्रतिक्रिया? वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड, मुख्य सूत्रधार, याचा आकाश सगळं काही तोच आहे। हा आकाश सगळं काही करत होता। संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये यांनी धुमाकूळ घातला होता। हे असे तुकारहारी ज्यांचे म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांना म्हणजे सहायता करणं, मदत करणं, पैसे देणे, पैसा पुरवणं। कारण पैसा जास्त झाला ना, बोगस पैसे उचलायचे आणि बोगस पैसे उचलून मग हे असल्या गँग तयार करायच्या, टोळ्या पकडायच्या, या टोळ्यांना अभय द्यायचं, यांच्याकडनं मग पाहिजे ती कामं करून घ्यायची। अशा पद्धतीचा यांचा उद्योग संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालला होता आणि त्याच्यामध्ये याच्यात वेगळं काही नाही। पोलिसांनी म्हणजे SITनं जे आहे जे मांडलंय ते बरोबर योग्य आहे की यांच्या यात म्हणजे हा सूत्रधार आहे, मूळ सूत्रधार वाल्मिक कराड आहे, बाकीचे प्यादे म्हणून वापरलेले आहे। आणि हे प्यादे आणि 3ही केसची एकत्रित एंट्री मला वाटतं SITने केले होणे दिसते आणि कलम 34 प्रमाणे सामुदायिक जबाबदारी सगळ्यांची सामुदायिक आहे। म्हणजे खून करायला जरी प्रत्यक्षात त्या जागेवर वाल्मिक कराड नसला तरी वाल्मिक कराडच्याच आदेशावर खून झालेला आहे। त्याच्यामुळं मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे। 2 नावं कोण वगळले म्हणतात तर ते त्यांचा संबंध नसेल तर ते वगळले असतील, त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही। परंतु आमचं जे देशमुख कुटुंबीय आहे आणि आम्ही जे आहोत याच्यामध्ये पोलीस जे आहेत 2 त्याच्यातले महाजन आणि राजेश पाटील हे लोक यांचं इन्व्हॉल्वमेंट मात्र त्याच्यात आहे आणि कदाचित सप्लिमेंटरी चार्जशीट करायची वेळ आली तर ते करावं आणि ते पोलीस अधिकारी सुद्धा आरोपी करावेत अशी आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे। धन्यवाद सुरेश धस, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। भाजपचे आमदार सुरेश धस यांची ही प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच या सगळ्याचा आका आणि सूत्रधार असल्याचं त्यांनी म्हटलं।